लग्नाची बेडी मालिकेच्या 27 फेब्रुवारीच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता राघववरती विशालने गोळी चालून राघवला मारण्याचा प्रयत्न करताच दबंग स्टाईलने सिंधू तिथे येऊन राघवला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते. पण आता राघव हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना पुन्हा आता विशाल हा राघवच्या रूममध्ये येतो आणि आता राघव हा झोपलेल्या अवस्थेत बघताच राघवच्या अंगावरती पांढरा कपडा असतो. त्याच वेळेस आता विशाल हा धारदार चाकूने राघववरती 2-3 वार करतो आणि त्याच वेळेस सिंधू ही राघवच्या रूममध्ये येते आणि नकली दाढी आणि टोप लावलेल्या विशालला बाजूला ढकलते आणि म्हणते की तुझी हिंमत कशी झाली राघवला मारण्याची, असे म्हणत आता सिंधू लगेचच विशालचे केस जोराने ओढते आणि त्याच वेळेस विशालचा खरा चेहरा सिंधूसमोर येऊन विशालने राघवला मारण्याचे सत्य सिंधूसमोर येते आणि रागाच्या रुद्रावताराने सिंधू ही विशालच्या जोराने कानाखाली मारून जाळ काढते. विशालच्या कानाखाली मारताच विशालचा जाळ आणि धूर संगच निघालेला असतो आणि त्याच वेळेस सिंधूने विशालसोबतचे सर्व संबंध तोडून लग्न मोडून आता राघवचा जीव वाचवलेला असतो. तर आता मधुला फाट्यावर मारून राघव आणि सिंधू कसे एकत्र येतात हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता राघवने विशालला खूप मोठे चॅलेंज दिलेले असते आणि राघवने विशालला सांगितलेले असते की काही जरी झालं तरी मी जिवंत असेपर्यंत तुझे सिंधूसोबत लग्न होऊन देणार नाही. तर आता विशाल हा राघवला म्हणतो की मीही तुला चॅलेंज देतो आणि काही जरी झालं तरी मी सिंधूसोबत लग्नच करील. तेव्हा राघव म्हणतो की बघूया मग. तर आता राघव हा विचार करून अन्वीसोबत एक भयानक प्लान करतो आणि आता त्या प्लानप्रमाणे विशाल हा जेव्हा त्याच्या आईसोबत आणि काजलसोबत लग्नाची शॉपिंग करायला गेलेला असतो त्याच वेळेस मोठा डाव रचून अन्वी आणि राघव हे विशालच्या घरी येतात. तर आता विशालच्या घरी आल्याबरोबर अन्वी आणि राघव विशालच्या बेडरूममध्ये येऊन आपल्याला काही विशालच्या विरोधात पुरावा भेटतो की नाही हे बघू लागतात. तर आता विशाल आणि अन्वी सर्व काही तपासून उचकत असतात. तर त्याच वेळेस समोरच्या बाटलीखाली अन्वीला एक फोटो दिसतो आणि ताबडतोब तो फोटो आपल्या हातात घेऊन अन्वी ही त्या फोटोकडे बघते. तर तो आता विशाल आणि काजलच्या लग्नाचा फोटो असतो. पण आता त्या फोटोवरती काजलच्या चेहऱ्यावरती इंक सांडलेली असते आणि तिचा चेहरा मात्र दिसत नसतो. तो फोटो लगेचच अन्वी ही राघवकडे देते. तेव्हा राघव हा तो फोटो बघून लगेचच विशालचे अगोदरच लग्न झाले असल्याचे आता अन्वी आणि राघवच्या लक्षात आलेले असते आणि लगेच अन्वी म्हणते की राघव मामा बघितलं का, हा स्वीट कोटिंग विशाल किती खोटारडा आहे ते. याचे सुद्धा अगोदर एक लग्न झालेले आहे आणि आपण जेव्हा जेव्हा याला बघत होतो तेव्हा तेव्हा तो त्या गर्लफ्रेंडला भेटत होता. म्हणजे ही गर्लफ्रेंड म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून त्याच्या लग्नाची बायकोच असल्याचे आता राघव आणि अन्वीच्या लक्षात आलेले असते आणि ताबडतोब तो फोटो घेऊन अन्वी आणि राघव हे तेथून निघून जातात. इकडे आता विशालने काजलला ढकलले असल्यामुळे काजलला सुद्धा राग आलेला असतो. कारण आता आपण फक्त विशालच्या नावाचे मंगळसूत्र गळ्यात घातले तर विशालला एवढा राग आला. जेव्हा विशाल सिंधूसोबत लग्न करील तर मग आपली काय अवस्था होईल. तर आता काजल विचार करते की नाही नाही, मला आता काहीतरी करायलाच पाहिजे. असा विचार करून आता काजलसुद्धा तिच्या पर्समधून विशाल आणि तिच्या लग्नाचा फोटो बाहेर काढते आणि आता लगेचच काजल ही सिंधूला फोन करून तिला भेटण्यासाठी बोलावते. इकडे आता विशाल ज्यावेळेस घरी येतो त्यावेळेस त्याच्या बेडरूममधल्या सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या बघून विशालला मोठा धक्का बसतो आणि नक्कीच हा राघव आपल्या घरी आल्याचे आता विशालला समजते. तर आता विशाल विचार करतो की नाही नाही, या राघवला आपल्या विरोधात काही पुरावा तर मिळाला नसेल ना. आता या राघवला संपवलंच पाहिजे आणि याला जिवंत ठेवून काही उपयोग नाही, नाहीतर हा सिंधूचे आणि माझे लग्न होऊ देणार नाही. आणि असा विचार करून आता विशाल सुद्धा आता राघवच्या मागावर राघवला मारण्यासाठी टपून बसलेला असतो.
इकडे आता सिंधूसुद्धा आता काजलचा फोन येताच काजलला भेटण्यासाठी घरातून बाहेर पडलेली असते आणि रस्त्याने जात असते. त्याच वेळेस आता राघवसुद्धा त्याच्या गाडीतून आता रस्त्यावरती उभा असताना इकडे विशाल डाव साधतो आणि विशाल आता बंदूक घेऊन येऊन राघववरती नेम धरून ती गोळी आता राघववरती चालवते आणि एका सेकंदात आता विशालने मारलेली ती गोळी राघवच्या छातीत घुसते आणि क्षणात राघव हा खाली कोसळतो. पण त्याचबरोबर तेथून जात असलेल्या सिंधूचे लक्ष राघवकडे जाते आणि राघवला गोळी लागल्याचे बघून आता लगेचच सिंधू मोठ्याने राघव असे ओरडत राघवकडे धाव घेते. तर आता विशालने नकली केस आणि दाढी लावल्यामुळे सिंधूने विशालला बघितलेले असते, पण आता तो विशालच आहे हे सिंधूला कळत नाही. आणि त्याच वेळेस आता राघवकडे धाव घेऊन आता लगेच सिंधू ही रस्त्याने जात असलेल्या एका बाईकला हात करून ती बाईक घेऊन राघवला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते. तर आता इकडे हॉस्पिटलमध्ये येताच राघववरती ऑपरेशन सुरू असते. तर आता सिंधू लगेचच रत्नबारक्यांना राघवला कुणीतरी गोळी मारण्याची हकीकत सांगते. ते ऐकून राजश्रीच्या तोंडचे पाणी पळाले असते आणि क्षणाचाही विलंब न करता राजश्री ही रत्नाकर आणि मधूला घेऊन हॉस्पिटलमध्ये येते. तर आता हॉस्पिटलमध्ये येताच राजश्री नर्सला म्हणते की पण इथे माझ्या राघवला आणलं तरी कोणी. तर सिंधू तिथे बसलेली असते तेव्हा बोट करत नर्स ही म्हणते की त्यांच्या बायकोनी त्यांना इथे आणलं. आणि लगेचच मधूचा मोठा जळफळाट होतो आणि मधू ही आता सिंधूकडे बघते. तेव्हा आता राघवची सिंधू ही बायको झाली की काय असे आता मधूला वाटून मधूला मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर आता सर्वजण राघवला भेटून घरी जातात. तर सिंधू म्हणते मी इथेच राघवची काळजी घेण्यासाठी थांबते. तेव्हा आता सिंधू ही तिथे थांबलेली असताना आता पुन्हा विशाल हा दुसरा डाव खेळून विशाल म्हणतो की आता काही जरी झालं तर या राघवला मारावंच लागेल, त्याला जिवंत ठेवून चालणार नाही. आणि आता राघवच्या अंगावरती पांढरा कपडा असतो. तर आता रूममध्ये कोणी नसताना विशाल हा राघवच्या रूममध्ये येऊन त्याचा चाकू बाहेर काढून जोराने आता राघववरती वार करू लागतो. पण त्याच वेळेस पाठीमागून सिंधू तिथे येते आणि विशालला बघून जोराने सिंधू ही विशालला खाली ढकलवते. विशाल खाली पडताच आता सिंधू ही विशालला धरू लागते. तर विशाल हा सिंधूला आता दूर लोटतो. तर आता सिंधू पुन्हा खाली बसलेल्या विशालचे केस धरते आणि ओढू लागते. पण त्याच वेळेस विशालच्या डोक्यावरती लावलेला तो नकली केसाचा टोप बाहेर येतो आणि त्या क्षणी हा दुसरा तिसरा कोणी नसून विशालच असल्याचे आता सिंधूच्या लक्षात येऊन जोराने सिंधू आता राग येऊन विशालच्या कानाखाली जाळ काढते आणि म्हणते की विशाल तू आणि राघवला मारायला आलास. तर जाळ कानाखाली मारून सिंधू म्हणते की विशाल राघवला मारायची तुझी हिंमत कशी झाली. आणि आता लगेचच सिंधूने विशालला आता कानाखाली जाळ काढून विशालची धुलाई केलेली असते. आणि त्याचबरोबर आता विशालचा खरा चेहरा समोर येऊन सिंधूने विशालसोबतचे सर्व संबंध तोडलेले असतात. तर आता मधूला फाट्यावरती मारून राघवचा जीव वाचवून सिंधू आणि राघव कसे पुन्हा प्रेमाने एकत्र येतात आणि सिंधू कशा राघवच्या प्रेमाचा स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.